सकाळी 5:30 वाजता उठलो आणि निघालो मार्केटच्या दिशेने. धुक्यानं तर कहरच केला होता, समोरचं काही दिसत नव्हतं आणि या धुक्यातून जर का थंडी उडवायची होती त्याच्यामुळे आलो करबडा फाट्यावरती. आणि करबडा फाट्यावरती आपला गरमागरम चहा मिळतो शेतकरी चहामध्ये, जो संध्याकाळी ते सकाळपर्यंत पूर्णपणे रात्रभर चालू असतो. गरमागरम सकाळी चहा मिळणं याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. मस्तपैकी गरमागरम चहा प्यायलो. नमस्कार, रामराम मंडळी. तर आजच्या दिवसात सुरुवात करूया. मी तुषार आणि थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी सकाळचे साधारण आहे ना 6:30 वाजले आणि धुक्याची चादर बघताय काय पसरले ते. सकाळी 5:30 वाजता घरातून निघालो होतो. अक्षरशः पुढचं काही दिसतच नव्हतं. एकदम 10 ते 20च्या स्पीडने गाडी चालवायला लागत होती आणि धुक्याचं प्रमाण वाढतच चाललंय. आता आपण गाडी वगैरे सगळी लोड केले आणि आता आपण निघालोय जाकादेवीमध्ये. आणि या धुक्यातून आहे ना गाडी चालवताना एकदा दोनदा गाडी आहे ना बाहेर म्हणजे रस्त्याच्या साईडला सुद्धा आली होती. तर आता गाडी वगैरे उतरवून आलोय. साधारण सकाळचे 9 वाजलेत आणि सकाळचा प्रवास करायला एवढं काही वाटत नाही कारण थोडासा गारवा पण असतो. परंतु आता 10-1 वाजले की जी काही उन्हाची ताप पडेल ना काय राहत नाही. तर आता मंडळी स्वप्न फोडायचं काम चालू आहे आणि मस्तपैकी स्वप्नाला आहे फरसाण चाणकोईच्या पाण्यावरती बघा सगळे गावकरी इकडे बसलेले आहेत आणि त्या साईडला स्वप्न फोडलेले आहेत. निघालो आपण पालखीला, कारण पलीकडच्या वेळेत पालखी आहे आणि तिकडे आपली पायी लागलेली आहे. आणि आपण हे आज पालखीसोबतचे खेळ म्हणजे देवाचे खेळ, कारण प्रत्येक घरात पालखी झाली की प्रत्येक घरात हे खेळ होतात म्हणजे नमन होतं. आणि सगळे घरं वगैरे पालखीची घेऊन झाले की प्रत्येक खेळाला प्रत्येकाच्या घरी जेवण्यासाठी पाठवलं जातं. हीच आहे आपली कोकणातली परंपरा. कारण कोकणामध्ये शिमगा म्हटलं की एकदम जीव की प्राण. पालखीला तर सुरुवात झाली होती आणि पालखीच्या मागून आम्ही खेळ पण जायला सुरुवात झाली होती. आणि अशा प्रकारे ही कोकणातली चालत आलेली फार जुनी ही परंपरा आहे. पालखी वगैरे झाली आणि खेळ वगैरे एखाद्या घरामध्ये झाले की प्रत्येक घरामध्ये काही ना काही नवस बोललेला असतो किंवा काही ना काही जे देवाची माणसं येतात त्यांच्यासाठी खायला दिलं जातं. तर आपल्याला मस्तपैकी कलिंगड मिळालं होतं. काही जणांकडे सरबत वगैरे होतं. तर अशा प्रकारे आज आपला इथे दिवस पालखीसोबतचा जो आपण खेळले होतो ना तो दिवस आता आपला संपलेला आहे. अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये सगळी मज्जा वगैरे केली जाते म्हणजे. आज होता आपल्या शिवमचा बड्डे. शिवमचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं तर म्हणजे आता व्हिडिओ आपली इथेच संपते. Happy birthday,